पता ही नहीं लगा आपको, साथ रहते रहते एक साल कितने टाइम में गुजर गया है। अच्छा, तो फिर एक साल में आप अभी किधर मुल्क जा रहे हो? मुल्क जा रहे हैं भाई। तो मैं क्या बोल रहा हूँ, अभी एक साल में जा रहे हो तो कंपनी ने छुट्टी कैसे दे दी आपको? भाई एक साल में तो मिल जाती है ना 1 महीने की छुट्टी। यार लोक तो काय माझ्या भावांनो, कशात मजेत ना, मजेत असायलाच हवा। तर हा डायलॉग फेमस झालाय हा एक डायलॉग, आणि शेवटला बोलतो ना टाटा बाय बाय सी यू, तर मला पोरं कॉल केल्यावरती डायरेक्ट हाय भावा कसा आहेस, मजेत आहेस ना, मजेत असेलच हवं। ठीक आहे यार, ठीक आहे, आता सवय झाले म्हणून बोलतो ठीक आहे। तर मंडळी कशात मजेत आता, मजेत असायलाच हवं। तर नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी। तर व्हिडिओ तुम्हाला पाहिला असेल टायटल की दुबईमधून आपण रिटर्न कधी येऊ शकतो। काही लोकांना प्रश्न असतात, हा प्रश्न खूप लोकांना पडतो की एकदा दुबईमध्ये गेलं की परत येत नाही की काय, परत कधी येऊ शकतो। तर त्या सगळ्यांची उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओत भेटतील, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, लेट्स सी। तर मंडळी काय होतं, दुबईमध्ये विजा किती वर्षाचा बनतो? कारण काय, जे काही वर्षापूर्वी आपल्या आता आमच्या भागातले कोण असतील ना, सातारा साईडचे कमेंट करा साला पटकन। तर तुम्हाला माहिती असेल की आपले कोण रिलेटिव्ह वगैरे दुबईला आले ना, की लोक बोलतात ना, अरे हा 3 वर्ष झाली दुबईला आहे, हा 4 वर्ष झाली दुबईला आहे, हा परत नाही आलाय, आणि सुट्टीवरती आला की 7-7 1 वर्ष सुट्टी काढतात। म्हणजे असा गैरसमज होता लोकांच्या मनामध्ये। मला सुद्धा असंच वाटायचं की हा असेल बाबा, काय 3-3 4-4 वर्ष तिकडे राहत असतील, परत आल्यावर त्यांना 1 वर्षाची सुट्टी मिळत असेल। असं नसतं, असं नाहीये। डोक्यातून काढा, आधीचं सोडा, आता या, भविष्यात या, भविष्यात, फ्युचरमध्ये या, फ्युचरमध्ये, प्रेझेंटमध्ये या। पास्ट सोडून द्या, भूतकाळ सोडा, काय होतं काय नव्हतं। आताचं फॅक्ट सांगतो, आता जर तुम्ही दुबईमध्ये येताय कामासाठी, जॉबसाठी, तर तुम्हाला दुबईमध्ये विजा बनतो 2 वर्षाचा, काही कंपनी बनवते 3 वर्षाचा, 4 वर्षाचा, त्याच्यापेक्षा वरती नाही। हा पण 2 वर्षाचा जरी बनला तरी सुद्धा तुम्हाला सुट्टी मिळते, 3 वर्षाचा बनला तरी सुद्धा सुट्टी मिळते। गुफरान भाई किधर जा रहे हो भाई? यार 1 साल हो गया, छुट्टी जा रहा हूँ घर पे। आपको 1 साल कब हो गया? पता ही नहीं लगा आपको, साथ रहते रहते एक साल कितने टाइम में गुजर गया है। अच्छा, तो फिर 1 साल में आप अभी किधर मुल्क जा रहे हो? मुल्क जा रहे हैं भाई। तो मैं क्या बोल रहा हूँ, अभी 1 साल में जा रहे हो तो कंपनी ने छुट्टी कैसे दे दी आपको? भाई 1 साल में तो मिल जाती है ना 1 महीने की छुट्टी। यार लोग तो बोलते हैं 2 साल के बाद मिलती है। 2 साल के बाद तो कंपनी टिकट अपना टिकट दे के जब छुट्टी देती है। अगर आपका 2 साल का एग्रीमेंट है 1 साल में ही मिल सकती है, बस 1 महीने की छुट्टी हो जाएगी। पैसा देगी कंपनी? पैसा लीव सैलरी तो देगा ना, टिकट तो अपना लेना पड़ेगा। अरे यार, तो गुफरान भाई मैं कब जाऊँ यार छुट्टी पे? जब तुम्हारा दिल करे जा सकते हैं ना, 1 साल हो जाए फिर जा सकते हैं आराम से। मुश्किल नहीं ना? मुश्किल नहीं। ठीक है यार, मैं भी देखता हूँ। थैंक यू गुफरान भाई, थैंक यू सो मच। चलो मिलते हैं, आराम से जाओ, पहुंचने के बाद फोन करो। एयरपोर्ट पे जाके फोन करो। ओके ब्रदर, सी यू। तर मंडळी व्हिडिओ पाहिला, आवडलं होय, हा फॅक्ट आहे। जसे आता आपले गुफरान भाई 1 वर्षानंतर सुट्टीवरती चालले, तसं तुम्ही सुद्धा जाऊ शकता जर तुम्ही दुबईमध्ये आहात। आणि समजा तुम्ही आता इंडियामध्ये व्हिडिओ बघताय, तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा पाठवत नाही, 1 वर्षाने 2 वर्षाने 3-3 4-4 वर्षाने परत यावं लागतं, असं नाहीये भावानो। तुम्हाला 1 वर्ष झाले, तुम्ही सुट्टीवरती जाऊ शकता। जसे गुफरान भाई गेले, 1 वर्षाने तुम्हाला कंपनी सुट्टी देणार, कंपनी तुमची पेड लिव्ह आहे ना ती तुम्हाला पे करणार, तिकीट फक्त तुम्हाला स्वतः काढावे लागेल। समजा तुम्हाला इमर्जन्सी झाली आली ना तरी सुद्धा तुम्ही जाऊ शकता 1 वर्षानंतर। लक्षात ठेवा, 2 वर्षांनी जात आहे तर काय बेनिफिट आहे, कंपनी तुम्हाला पेड करेलच 2 महिन्याचे, प्लस कंपनी तुम्हाला तिकीट देईल। 1 वर्षाने गेला तर मिळणार नाही, पण तुम्ही 1 वर्षाने जाऊ शकता। हे लक्षात ठेवा की तुम्ही समजा 1 वर्षाने तुम्हाला इमर्जन्सी आहे, घरामध्ये काही फंक्शन आहे, अटेंड करू शकता 1 वर्षाने सुद्धा। तर मंडळी अशा प्रकारे असतं, म्हणजे आपल्याला वाटतं की बाबा एकदा दुबईमध्ये गेला माणूस की फसला तिकडे, तर अशातली गत नाहीये। तुमच्याकडे इमर्जन्सी आहे, तुमच्याकडे व्हॅलिड, मी काय बोलतो व्हॅलिड कारण आहे, तर तुम्हाला आफ्टर 6 मंथ 6 महिने पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कंपनी पर्सनल लिव्ह देते। पर्सनल लिव्हचा काही सीन असतो, तुम्हाला पर्सनल लिव्ह ती पेड नसते,
ती तुमची सॅलरीमधून कट होते. आता दुबईमध्ये वेगवेगळ्या लिव्ह भेटतात. सिक लिव्ह असते, पर्सनल लिव्ह असते. सिक लिव्ह म्हणजे काय, समजा तुम्ही आजारी पडले आणि तुम्ही डॉक्टरकडे गेला, समजा डॉक्टरकडून तुम्ही एक स्लिप घेऊन आली, त्याच्यामध्ये तुमचं लिहिलं की बाबा डॉक्टरने केला बेड रेस्ट पाहिजेच कंपल्सरी. समजा डॉक्टरने लिहून दिलाय 6 दिवसाचा, ते तुम्ही कंपनीमध्ये सबमिट केला, 6 दिवस तुम्हाला पैसे मिळणार रूममध्ये बसून सुद्धा. आणि त्या स्लिपचे काहीतरी 70-80 दिरहम घेतात ते काहीतरी कदाचित डॉक्टर लोक. म्हणजे असं असते ते प्रत्येक, म्हणजे आता हे मला पण माहिती नव्हतं. मी जेव्हा तिकडे आलो त्यावेळेस आमच्या रूममधला एक आजारी पडला, त्यानं असं केलं होतं, तो आजारी होता तर तो डॉक्टरकडे गेला, डॉक्टरकडून त्याने ते लिहून आणलं आणि ते कंपनीमध्ये सबमिट केलं. त्याच्यानंतर कंपनी त्याला त्याचे पे केलं. म्हणजे असं सुद्धा असतं. म्हणजे असं नाही की बाबा एकदा बाहेर गेला की गेला, परत फरका झाला, परत तो इमर्जन्सीला येऊ शकणार नाही किंवा काय, अशातली गोष्ट नाही आहे, येऊ शकतो. आणि मला हेच सांगायचं होतं या तुम्हाला व्हिडिओमध्ये की एकदा दुबईमधून समजा नाही का आपण इंडियामधून बाहेर आलो दुबईमध्ये, तर परत कधी येऊ शकतो, येऊ शकतच नाही की काय, असे काही प्रश्न होते. तर मला वाटलं त्यांचं तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे, जेणेकरून एनर्जी तरुण पिढी आहे त्यांच्या मनामध्ये हे नको, खंत नको की नाही बाबा मी गेलो तर फसेल तिकडं. असं नाही आहे, तुम्ही या, बिंदास या. आणि जर काय तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंट करा, मी त्याचा तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर म्हणजे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.